नाही रे बाबा, उद्या आपल्या दप्तरात फक्त शिक्षण करेल. अरे चला आपण सुपर हुशार किड्स क्लब सुरू करू. आपल्या नियमानुसार जगायचं. परफेक्ट. पण माझं नाव टाकवत पाहिजे हा. अनिकेत आणि त्याचे हुशार मित्र. मग मी पोस्टरवर लिहीन कॅप्टन गोंधळे आणि त्याचा टीम बघा. पहिला नियम स्वप्न सोडायचे नाही. मग झोपेत पण अलार्म बंद करून झोपायचं नाही का? दुसरा नियम, रोज आपण काहीतरी नवीन शिकायचं. मी आज शिकलो की माझं दप्तर माझ्यापेक्षा जड आहे. तिसरा नियम, शाळा व डेस्क स्वच्छ ठेवायचा. आदित्य तुझा बेस्ट साफ कर. कालची तिथं आधीच पडल्या. पण ठीक आहे राहून दे. आता आपण काय आज काहीतरी चांगलं काम करूया. चला आपण आपल्या टीचरांचा मोबाईल चार्जिंगला लावूया. त्या रोज विसरतात. अरे माझी रे काय तर समाजासाठी करूया. हो, मी ठरवलंय. मी आईला आजपासून 5 मिनिटं म्हणणार नाही. हेच काम करणार. हे तुम्ही तर म्हणलाच खरं, पण करशील का? नाही, पण म्हणायला छान वाटतं ना. तुम्हाला माहित आहे का, पंडित जवाहरलाल नेहरूंना लहान मुले खूप आवडायची. ते म्हणायचे, आजची मुले उद्याचा भारत आहेत. आजची मुले उद्याचा भारत आहेत. म्हणजे आपण फ्युचर ऑफ इंडिया आहोत. फ्युचर ऑफ इंडिया. मग मी करीन भविष्य उज्ज्वल, पण आधी माझं गणित उज्ज्वल झालं पाहिजे का? अरे राघव, आपल्याकडे सुनीता फडसाळसाठी तर आहेतच ना. त्या करतील की तुझं भविष्य चांगलंच उज्ज्वल. आणि लक्षात ठेवा, आपली मजा, आपला आनंद आणि आपली स्वप्न हीच खरी ताकद आहे. आणि आपली जॉब ताकदी विसरू नका, कारण हसणं म्हणजे आरोग्याचं टॉनिक आहे. टॉनिक. आम्ही आहोत हुशार, दयाळू आणि मजेशीर. आम्ही आहोत भारताचे उज्ज्वल भविष्य.
याची गरजच हो ना. आम्हाला तर फक्त अर्धा तास खेळायला जाऊ दे. बाय. अर्धा तास खेळून काय करणार तुम्हाला? हो? आधा घंटा खेळली की बस तुमच्या जाणं मम्मा. काय करतो एवढे ड्रामा करायची जशी अभ्यास करायचं कसं म्हणते तर जातो आम्ही. चल गो. मम्मा मी आवडत जाते हा. हो मी मम्मा ऐक ना, मी तुला काल सांगितलं होतं ना माझी ती फ्रेंड हिलन तिच्याच बर्थडे पार्टी. मग मी वन डे ट्रिपसाठी चालली. तू काळजी करू नको. सावकाश जा. मी येईन लवकर. अच्छा ठीक आहे बाय. सावकाश जा. हो हो येते. बाय. आई मी ईशाकडे नोट्स घ्यायला चालले. तासाभरात येईन. अच्छा ठीक आहे तुझा आणि झालं की मला फोन. ओके. मम्मा मी कॅफेला जाऊन येते हा. सावकाश जा. चल येऊ की. बाय बाय. फोन चार्जिंगला लावलेला घेतला. ऑलराईट घेते थांब. चल बाय. हॅलो मी आज एमपीवर नाही आहे. मी एक संध्याकाळपर्यंत. हो हो मी जस्ट घरी पोहोचले. हो मम्मा मी आले घरी. मी जेवण आले. मला काहीही नको. मी फ्रेश होऊन येते पटकन. तुझा मला काय तर सांगायचं. सरप्राईज ठीक आहे आम्ही पटकन येतो. मम्मा मी आले. का फ्रेश होऊन. ओके बाय. हा हॅलो हा आताच पोचले. हां हां हो सांगतो हां. मम्मा मी आले. काय खाणार? नाही मी खाऊन आले. मी माझ्या फ्रेंडकडे खाऊन आले. ती काय सोडतच नव्हती. अच्छा ठीक आहे तुम्ही जावा. तुम्ही फ्रेश होऊन या. मला तुम्हाला काय तर सांग. ओके अजून कोण आलं नाही आहे का? नाही तिथे आता. ओके चल येते मी. आला तुम्ही. मला तुम्हाला हे सांगायचंय की राधिका मावशी आज संध्याकाळी परत यायचे. अरे वा हो पण तुम्हाला मला मदत करायची आहे थोड्या वेळेला. हो नक्कीच चालेल मला. बस तू राधिका मला किचनमध्ये हेल्प कर. तू बेडरूम आणि तू हॉल. चालेल आणि चल आपण जाऊया. मी तुला पटकन केक काढू शकते. आणि छान येतोय ना. हो लावण्या
मोठी डिश आहे, हिला फार वेळ लागेल. आपण काहीतरी इन्स्टंट करायचं का? माझ्याकडे एक आयडिया आहे. बाजारात आहे ना फ्रोझन सँडविच येतात. आपण त्या आधी तळूया आणि मावशीला देऊया. तसंही ती खाते ना. अच्छा मग ठीक आहे. तुम्ही दोघी तयारी करायला ना आणि तू आणि दोघी पटकन येते. हां पटकन जा हा. तू जाऊन पहिला आईची खुर्ची ठेवून ये किचनमध्ये. मम्मा आता तू फक्त इथं बसून राहायचं आणि आधी सगळं करू. अच्छा ठीक आहे. तुम्ही सगळं कराल का? हो हो नक्की करू. आणि 2च मिनिटं लागतील ना? हो चालेल. हॅलो मी 2 तासात पोहोचली आहे. हां लावण्या जरा दारावर जाऊ शकतील का? हो ओके. अय्या लावण्या नव्हती तू? हो कशी आहे? तू थांब इथे, मी आले पटकन. थांब, मी तुझी आरती करते. वेलकम होम. ये. आली तर नव्हती का मावशी? अगं तिला बसायला खुर्ची द्या. हो आणते. ये मावशी बस इथे. काय कशी आहेस? कसा झाला प्रवास? छान झाला. अगं आमच्या एरियाला एक बाई आहे, तिला सुद्धा आधीच लागलं होतं. पण त्याच्यात 7 वर्षापर्यंत कोण नव्हतं. ती सुद्धा पडली होती. तसंच आता तुझ्या घरी तर या मुली आहेत ना, मग तू हॉस्पिटलवरती झाल्यापासून वाचली. हो गं, मी जे मुलींना शिकवलं ना ते त्यांना उपयोगी पडलं. हो खरं त्यांना ओरडायचं हे चुकीचं होतं थोडं. मी सगळ्यांसाठी खबर द्या. आणि हो आम्ही काय घरी नाही बनवलं, पण नक्की सांगा कसं झालं. हो हो छान झालं. मुले तितकीच महत्वाची जितकी मोठी. थँक्यू.
या बिल्कुल